Hello everyone, myself Sarika Atmaram Chitte. I done my internship from Electro System at Nashik uh, with PLC automation. यामध्ये मी इंटर्नशिप केली आहे. मी तुम्हाला माझे स्लाइड एक्सप्लेन करण्यापेक्षा माझा स्वतःचा हे सांगेल अनुभव की मला इंटर्नशिपमध्ये काय काय मी शिकली. बेसिक पासून मी सगळे फर्स्ट डे इन इंटर्नशिप मी टोटल बेसिक ऑफ अवर इलेक्ट्रिकल्स बेसिक शिकली. त्यामध्ये आम्हाला सरांनी सगळं बेसिक पासून नॉलेज दिलं, बेसिक पासून कॉन्सेप्ट क्लिअर केल्या आणि आम्ही सर्व PLC स्टार्ट करायच्या आधी आम्ही छोट्या PCB वर प्रोग्राम केले. त्यात आपले इंडक्टर कॅपॅसिटर अटॅच करून छोटे छोटे प्रॅक्टिकल केले. मग नंतर आम्ही थोडंसं मोठं रिलेवर गेलो. रिलेवर आम्ही रिलेवर ओपन स्विच नॉर्मल स्विच करून आम्ही त्यात खूप प्रॅक्टिस केली. आधी प्रॅक्टिस केली, मग नंतर आम्ही प्रोग्रामिंगकडे गेलो. आपल्या PLCच्या प्रोग्रामिंगकडे. PLC म्हणजे जशी आपल्याला CS वाल्यांना त्यांची C++ तशी प्रोग्रामिंग असते, तशी आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये PLC मध्ये आपल्याला लॅडर लॉजिकवर प्रोग्रामिंग करायची असते. आम्हाला सरांनी बेसिक पासून प्रोग्रामिंग करायला शिकवली. त्यामध्ये आम्ही फर्स्ट डे मध्येच मोटरवर प्रोग्राम केली. आम्ही मोटर स्टार्टअप कशी करायची, मोटरला कसं रन करायचं. मग मोटरपासून आम्ही आउटपुटवर गेलो, म्हणजे लाईट ग्लो कसा करायचा. एका लाईटवरून दोन लाईट अशी लाईटिंग स्टार्ट केली, त्याचे कनेक्शन केले. आपले इलेक्ट्रिकलचे जितके आपल्याला आपण थेअरीमध्ये शिकलो तेच आम्ही तिथं प्रॅक्टिकल वर्क केलं आणि नंतर आम्हाला मोठे सरांनी दररोजचे टास्क द्यायचे की आज तुम्हाला बँकमध्ये लॉकरवर प्रोग्राम टाकायचा आहे. म्हणजे कोणी पण चोर येईल आणि ते ओपन करेल, त्यापेक्षा तुम्ही तुमचं पूर्ण प्रोग्राम तयार करून आम्हाला PLC मध्ये आम्ही त्यात प्रोग्राम केला. आउटपुट ग्लो झाले आमचे. आम्हाला तिथं पॅनल होते, PLCचे पॅनल होते. पॅनलमध्ये आम्ही त्या पॅनलवर त्या PLC द्वारे आउटपुट सगळे ग्लो केले, मोटर चालवली, लाईट्स लावले. पूर्ण आमचे जे लॅडर लॉजिकवर प्रोग्राम होते ते सगळे त्यात आउटपुट ग्लो केले. आणि नंतर आम्ही लास्ट इंडस्ट्रियल व्हिजिट पण आमच्या गेल्या. अमारा इंडस्ट्री, अजून 2 इंडस्ट्रीमध्ये आम्हाला तिथून इंडस्ट्री व्हिजिट पण नेल्या. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. खूप शिकायला मिळालं, नवीन गोष्टी मी शिकली, अजून इम्प्रूव्ह केला माझ्यामध्ये. अजून त्यामध्ये आम्हाला कम्युनिकेशनचा आम्हाला दररोजचा 1 तास 2 तास असे कम्युनिकेशन आमचे घ्यायचे. म्हणजे आम्ही स्वतःचा इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, आम्हाला तिथं इंटरव्ह्यू पण कसा आपण फेस करायचा इंटरव्ह्यूअर म्हणून, आणि आपण इंटरव्ह्यू देणारे त्यांनी आम्हाला इंटरव्ह्यू सोबतच आम्ही त्यांना इंटरव्ह्यू दिले. इंटरव्ह्यू त्यांनी आम्हाला शिकवले. पूर्ण आमची सेल्फ इंट्रोडक्शन कसं करायचं आणि इतक्या सगळ्यांमध्ये कसं बोलायचं, सगळं आम्हाला तिथं एकदम बेटर इम्प्रूव्ह झाली. ही मी स्लाइड तयार केली होती. त्यात मी ऑटोमेशनचं जे आता त्या 2 मुलींनी पण सेम तेच सांगितलं, ते मी पण तेच केलं होतं. इंट्रोडक्शन ऑफ PLC मध्ये PLC आणि स्कॅडाचाच इंटरफेस असतो. ऑटोमेशन करताना PLC आणि इंटरफेसमध्येच स्कॅडामध्येच इंटरफेस होतो. व्हॉट इज मेन ऑफ ऑटोमेशन? ऑटो मीन्स सेल्फ अँड मेशन मीन्स मोशन, म्हणजे सेल्फ मोशन इज कॉल्ड ऑटोमेशन. ऑटोमेशनमध्ये डिफरंट 4 टाईपचे टूल्स असतात. त्यामध्ये HMI ह्युमन मशीन इंटरफेस, स्कॅडा सुपरवाइज कंट्रोल अँड डाटा ॲक्युरेसी, PLC प्रोग्रामिंग लँग्वेज कंट्रोलर अँड रोबोटिक्स. मी रोबोटिक्समध्ये जास्त नव्हती, मी पूर्ण टोटल PLC वरच काम केलं. ॲडव्हान्टेजेस ऑफ PLC: ॲक्युरेट अँड कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन. PLC मध्ये आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो आपल्याला त्यात ॲक्युरेट आणि कन्सिस्ट आपली जितकी इन्फॉर्मेशन आपण जितके लॅडर लॉजिकचे
जितके प्रोग्राम आपण त्यात टाकले त्यात एरर पण असले आपल्याला ते तिथंच समजतं आणि बरोबर पण असलं तेव्हा तिथंच समजतं. फास्टेस्ट इंटिग्रेशन होतं त्यात. मेंटेनन्स अँड क्वालिटी अँड क्वांटिटी पण खूप चांगली असते. सेफ्टी पण आपल्याला असते. आपण आता ते सगळं पॅनलवर चालू 240च्या डायरेक्ट करंटवर चालतो, म्हणून असं नाही की करंट वगैरे काय नसतं ते. ही कम्युनिकेशन केबल आहे. जे आपण प्रोग्राम तयार करतो कॉम्प्युटरवर ते आपल्याला पॅनलमध्ये टाकायला ह्या कम्युनिकेशन केबलचे वापर करून आपण आपला प्रोग्राम आपण जे वर्क कॉम्प्युटरवर केलं आहे तेच वर्क आपण PLC मध्ये ज्या पॅनलवर आपल्याला आउटपुट पॅनलवर असतात. याच्यामध्ये फक्त प्रोग्राम आपण कॉम्प्युटरवर करू शकतो, पण पॅनलवर आपण या केबलद्वारेच टाकू शकतो तिथे. ही लॅचिंगचा प्रोग्राम मी स्वतः केला होता आणि लिहिला होता, म्हणून टाकला मी याच्यात. ओपन सर्किट आणि ओपन क्लोज सर्किट, आणि हा आउटपुट असतो. यातच आपण इथून करंट पास होतो, पण हा ओपन असल्यामुळे इथं आपल्याला NC द्यायला लागतं. इथं हे नंतरच पास होतो. पण पुश बटन असतात ते असे स्विच बटन नसतात, पुश बटन असतात. आपण पुश करू, एकदा पुश केलं की प्रेस केलं की सोडून देतो त्याला. पण म्हणून मग प्रेस सोडून दिलं की आउटपुट कसं काय ग्लो होणार, म्हणून आपण लॅचिंग देतो. म्हणजे हा प्रेस सोडून दिला तरी याच्यामुळे इथून करंट पास होतो त्यात आणि आउटपुट आपला ग्लो होतो. बस. थँक्यू.